नमस्कार. स्टॉकपोर्टच्या नवीन एका भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत T+0 सेटलमेंट म्हणजे काय? तर आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की T+2 किंवा T+1 सेटलमेंट अस्तित्वात होती. तर T+2 सेटलमेंट म्हणजे काय हे आपण आधी बघणार आहोत. सो T+2 सेटलमेंट जी होती ती कशी होती की तुम्ही आज समजा शेअर घेतलात आजच्या दिवशी, तर तो 2 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला यायचा. म्हणजे समजा आज शेअर घेतला असेल तर परवा संध्याकाळी वगैरे तो तुमच्या अकाउंटला यायचा आणि त्याच्यानंतर मग तो सेटलमेंट वगैरे सगळी प्रोसेस चालायची. आता जेव्हा तुम्ही विकता T+2 मध्ये वगैरे, तेव्हा त्याचे पैसे 2 दिवसानंतर यायचे. 2021 मध्ये T+2 मधून आपण आलोय T+1 मध्ये. हळूहळू म्हणजे काही शेअर्ससाठी ती गोष्ट लागू करण्यात आली आणि नंतर हळूहळू आपण त्याच्यातून पुढे सरकलो आणि बऱ्याच ऑलमोस्ट सगळ्या शेअर्ससाठी T+1 सेटलमेंट लक्षात घेण्यात आली. T+1 सेटलमेंट मध्ये समजा तुम्ही घेतलेला शेअर जो असेल तो विकल्यानंतर 80% पैसे तुम्हाला परत यायचे आणि 20% पैसे जे होते ते दुसऱ्या दिवशी मिळायचे. तर आता T+0 ही जी सिस्टम येते किंवा काही स्टॉक्सना आता इम्प्लिमेंट केलेली आहे, तर त्याच्यात आपल्याला पैसे जे आहेत ते लगेच येणार आहेत. म्हणजे तुम्ही त्याच दिवशी म्हणजे 100% पैसे जे आहेत ते लगेच येणार आहेत. तुम्ही समजा स्टॉक विकल्यानंतर. म्हणजे तुम्ही त्याच दिवशी ते परत इन्व्हेस्ट करू शकता दुसऱ्या स्टॉक्समध्ये. असं जर झालं म्हणजे हे आता बीटा व्हर्जनला आहे म्हणजे ट्रायल व्हर्जनला आहे आणि त्याचा एक साधारण 3 ते 6 महिने मागोवा घेणार आहेत आपलं जे स्टॉक मार्केट आहे किंवा सेबी आहे ते आणि त्याच्यानुसार फेज बाय फेज मॅनर मध्ये आणखी स्टॉक्सला ते लागू करण्यात येईल. मला वाटतं T+0 ही सिस्टम भारतात पहिल्यांदाच आलेली आहे आणि आता 25 स्टॉक्स नंतर पुढे काय होतं ह्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून असेल. तर हे जे आहे ते 2 फेज मध्ये आलेलं आहे. तर फेज 1 आणि फेज 2 अशा मॅनर मध्ये त्यांनी ही गोष्ट इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. फेज 1 मध्ये 9:30 ते 1:30 ही एक वेळ त्यांनी ठरवून घेतलेली आहे आणि त्या फेज मध्ये स्टॉक तुम्ही समजा विकलेत तर त्याची जी सेटलमेंट आहे ती 4:30 वाजेपर्यंत होणार आहे आणि त्याच्यानंतर फेज 1 डिस्कंटिन्यू होणार आहे. फेज 2 चालू होणार आहे. त्यामुळे आता सध्या T+0 ही जी सिस्टम आहे ही या वेळेसाठी उपलब्ध आहे 9:30 ते 1:30 या वेळेत जर तुम्ही विकले तर सेम डे सेटलमेंटला ते लागू होतील. आता या स्टॉक्स हे जे स्टॉक्स आहेत ते सध्या 25 स्टॉक्सला त्यांनी ही गोष्ट लागू केलेली आहे. त्याची आपण यादी बघणारच आहोत आणि काही निवडक ब्रोकर्स जे आहेत त्यांना लागू केलेलं आहे. आता हळूहळू त्यांचा ते आढावा घेतील, मागोवा घेतील आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल त्याचं काय झालंय हे बघून फेज बाय फेज मॅनर मध्ये अजून ही गोष्ट वाढवली जाईल. तर अर्थात ही इन्व्हेस्टरसाठी चांगली गोष्ट आहेच कारण पुढे आपण लगेच तो स्टॉक विकत घेऊन किंवा एखादा स्टॉक आहे तो विकून नंतर मग आपण पुढच्या इन्व्हेस्टमेंटकडे वळू शकतो. तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की T+1 मध्ये असलेले स्टॉक्स म्हणजे काल घेतलेला स्टॉक जो आहे त्याचे पैसे यायचे नाहीत आज. BTST वगैरे जे करणारे आहेत बाय टुडे सेल टुमॉरो असं जे करणारे आहेत त्यांचे पैसे दुसऱ्या दिवशी यायचे नाहीत. तर नक्कीच या गोष्टीचा त्याला फायदा होईल आणि ही सगळ्यात एक जलद सिस्टम म्हटली जाईल. तर आपण आता यादी बघूया कुठली कुठली आहे, कुठले कुठले स्टॉक्स आपण त्याच्यात इम्प्लिमेंट केलेले आहेत सध्या बीटा व्हर्जन मध्ये ते आपण बघणार. तर T+0 ही सेटलमेंट जी सायकल आहे त्यांची समजा स्टॉक्सची यादी बघितली तर हे NSE ची ही प्रोव्हाइडेड यादी आहे आणि त्यांच्या याची आपण समजा लिस्ट बघायची झाली तर अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम, BSOFT म्हणजे बिर्ला सॉफ्ट, सिप्ला, कोफोर्ज, डिव्हिज लॅब, हिंडाल्को, इंडियन हॉटेल्स, JSW स्टील, LIC हाऊसिंग फायनान्स, LTIM, मदरसन सुमी, MRF, नेस्ले इंडिया, NMDC, ONGC, पेट्रोनेट, SBIN म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कम्युनिकेशन आणि त्याच्यानंतर ट्रेंट म्हणजे झुडिओचा शेअर, युनियन बँक आणि वेदांत लिमिटेड ह्या 25 स्टॉक्सची आता म्हणजे त्यांचा समावेश केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी स्टॉकपोर्टच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन भागात.